येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदाराने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे मतदान केल्यानंतर आपण केलेले मतदान हे अचूक झाले आहे का ते पाहण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा उपयोग करून खात्री कशी करायची याची कृती IAS अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीमध्ये वेळेगाव येथे तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी प्रौढ व तरुण मतदारांना प्रात्यक्षिक करून दाखविले। बघूयात। याला EVM म्हणतात। हे दोन EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, याच्यामध्ये 3 पार्ट आहेत। एक आहे हा CU, याला कंट्रोल युनिट म्हणतात, जे आपल्या शरीराचं पूर्ण कंट्रोलिंग आपल्या जसं मेमरीमध्ये असतं, म्हणजे डोकं, तसा ह्या मशीनचा मूळ पार्ट हे आहे मेमरी। पूर्ण मेमरी वगैरे सगळे मध्ये याच्यात सगळी माहिती साठवून ठेवणे, झालेलं मतदान साठवून ठेवणे, हे सगळं ह्या CU मध्ये असते, कंट्रोल युनिट। दुसरा पार्ट आहे हे BU। पूर्वी जे आपल्याकडे कागदाचे मतपत्रिका असताना आपण त्यांना काय म्हणत होतो, मतपत्रिका। हे सुद्धा BU म्हणजे ही मतपत्रिकेचाच पार्ट आहे। याच्यामध्ये पूर्ण मतपत्रिका चिटकवली जाते आणि ह्या मतपत्रिका चिटकवल्यानंतर हे मतपत्रिकेच्या समोरच्या बाजूला हे बटन आहेत। आता इथं जरी पूर्ण बटन चालू जरी असले तरी आपल्या निवडणुकीच्या वेळेस, मतदानाच्या वेळेस हे पूर्ण बटन चालू राहतील ही सांगता येत नाही। आता जेवढी उमेदवाराची संख्या आहे त्याप्रमाणे हे बटन उघडे असतात। जर समजा 5च उमेदवार असतील येत्या निवडणुकीला, तर 5 आणि नोटाचा एक 6, फक्त 6 बटन चालू राहतील, बाकीचे बटन हे कॅप लावून बंद केले जातात। आता त्या तुम्हाला आता वाटेल की हे पूर्ण बटन चालू होते त्यावेळेस, आता ते ह्या मशीन मधले 4च बटन आहेत। तुम्हाला काय वाटतं, त्यावेळेस आम्ही हे 8 नंबरला 9 नंबरला आम्ही बटन दाबून मतदान केलं, याच्यामध्ये तर 4च बटन उघडे आहेत, मतदानच होत नाही। तर त्यावेळेस त्या निवडणुकीला जसे उमेदवार राहतील तसे बटन चालू राहतील, त्यावेळेस एवढा बदल राहील, बाकी मशीन तेच राहतील, फक्त या बटनामध्ये बदल राहील, चालू राहण्यामध्ये बंद राहण्यामध्ये। आता तिसरा विषय आहे, तिसरं इन्स्ट्रुमेंट आहे हे व्हीव्हीपॅट। व्हीव्हीपॅट म्हणजे आता तुम्हाला काही इंग्लिशमधून सांगलं तर कळणार नाही। हे तुम्ही केलेलं मतदान, केलेल्या मतदानाचा हिशोब म्हणजे त्याचं व्हेरीफाय करून बघणं, तपासणी करून बघणं की मी जर समजा 3 नंबरचं बटन दाबलं X ला, तर X लाच मतदान पडलंय का नाही हे इथं तुम्हाला 7 सेकंदासाठी इथे एक स्लिप आहे आणि 7 सेकंदाच्या नंतर पुढच्या येणाऱ्या मतदानाला ते दिसू नये, तुमचं झालेलं मतदान हे गोपनीय राहावं म्हणून ते लगेच 7 सेकंदाच्या नंतर हे स्लिप तुटून मध्ये पडते खाली, पुढच्या येणाऱ्याला दिसत नाही। आता आपण तुमच्या सगळ्याच्या समोर आपण प्रत्यक्ष मतदान करून घेऊ आणि झालेलं मतदान त्याच उमेदवाराला पडले का नाही ते सुद्धा तुम्हाला दाखवू आपण। आपल्याला जे इथं हे दाखवण्याचं, हे प्रत्यक्ष दाखवण्याचं एवढंच हे आहे की बऱ्याच लोकांना आपल्या आता झालेले मतदान होऊन जवळपास 5 वर्ष झालेलं आहे, काही लोकांना त्याची माहिती असू शकते, काही लोक नवीन मतदार झालेले आहेत, ते नवीन मतदाराला ह्या मशीनची माहिती नाही, आणि आपल्याकडे काही नवीन इलेक्शनमध्ये बदल झालेला असते, मागच्या वेळेस व्हीव्हीपॅट नसेल तर यावेळेस व्हीव्हीपॅट दिलेला आहे। तर ही सर्व मशीन आणि मशीनची माहिती तुम्हाला व्हावी आणि मतदान कसं करायचं, केंद्राध्यक्षाने वोटिंग दिल्यानंतर तुम्ही मतदान कसं करायचं, केलेलं मतदान मीच केलेल्या उमेदवाराला झाले का हे पाहण्यासाठी हे सगळं प्रात्यक्षिक आपण ट्रायल ठेवलेलं आहे। तर काही लोकांकडून, तुमच्याच मतदाराकडून आम्ही मतदान सुद्धा करून घेणार आहेत आणि झालेलं मतदान हे त्याच उमेदवाराला झाले का नाही ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। त्या मशीनविषयी किंवा मतदानाविषयी तुमच्या काय जे मनात शंका कुशंका आहेत ते दूर व्हाव्यात असा प्रशासनाचा या मागचा उद्देश आहे आणि ह्या मशीनची सुद्धा माहिती तुम्हाला व्हावी, मतदान कसं करायचं हे सुद्धा माहिती व्हावं, ह्या प्रत्यक्षिका मागचा, ह्या ट्रायलच्या मागचा तो खास उद्देश आहे। त्या अनुषंगाने तुमच्या गावामध्ये आज हे EVM मशीनचं प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे।
आपण इथं जमलेल्या लोकांपैकीच आपण मतदान सुद्धा करून घेऊ आणि तुमच्या काय जे मनातल्या शंका आहेत त्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. चालू केला आपण याला वोट द्या, मतदान द्या. झालं का तुमचं? दुसरे या घेऊ आपण. तिकडं तोंड करा, असं इकडल्या बाजूने दाबून सोडा, जास्त वेळ दाबू नका. आता तुम्ही मतदान केल्यानंतर मतदान कुठल्या बटनवर केलं तुम्ही? कोण्या बटनवर केलं? ठीक आहे, ते जाऊ द्या. आता दुसरं परत करा. परत देतो ते. आता ध्यान ठेवा. 8 नंबरला केला हे चिन्ह मावशी मागे सर का तुम्ही ज्या बटनला मतदान केलं त्याच्या समोरची लाईट लागली. लाईट लागल्यावर समजायचं की आपलं मतदान झालेलं आहे. इथं काय होतं? एन आलं का इथं? म्हणजे तुम्ही ज्याला मतदान केलं त्याच उमेदवाराचं चिन्ह सुद्धा तुम्हाला नाव सुद्धा इथं दिसलं. म्हणजे तुम्ही केलेलं मतदान ज्या चिन्हावर केले ते चिन्ह इकडे येते का नाही बघायचं तुम्हाला खात्री करण्यासाठी. आता दुसरे या इकडे बघा. ताई इकडे समोर काय समजले मशीन मध्ये? काय तुम्हाला आपल्याला मतदान कशावर केले ते कळाले. तुमचं तुम्हाला लक्षात आलं ते? मतदान केलं ना मावशी? मतदान केलं. तुमच्या इथली लाईट लागलेली आहे. तिकडे बघा लाईट. इथं बघा, इथं कोणाला केलं तुम्ही? शिवला. शिक्षण नाही. हे असं चिन्ह आलंय का? असं चिन्ह आलं का? ते पडलं असं खाली पडलं असं. टायमिंग फक्त 7 सेकंद राहते. ते जास्त वेळ राहते. 7 सेकंद राहण्याचा. परत या इकडे या, तुमचं समाधान होईल. केल्यानंतर इथे बघा. आता पुन्हा हे ह्या चिन्हावर केलं. आता बघा पुढे आलं का तिथं? इकडे बघा आलं का? ते आलं. हा हेच आहे का? तुम्हाला करायचे का? एवढ्या पैकी कोणतंही बटन दाबा. आता 0 इथं आले का? बघा हात बोट काढा. बोट काढा तिथलं. आलं का? अंड तुम्ही करा बे बाबा. तिथं काय दाबलं ते बघायचं. इथं पुढे बघायचं. आले का? इथं बघा आता चिन्ह. काढा बोट काढा. बोट काढा. ते झालं का? ते चालेल. तुम्ही बघा नेम सेट बघितलं कोणतं दाबल आला ते पुढे हेच आले का? बघा आलं. आवाज बहुजनांचा.